आई मावशी येणार होती ना, अजून आली नाही मावशी. अमाय हो येईन म्हणे तुझी मावशी, तर अजून आलीच नाही बापा. मले म्हणत होती शांताबाई कामं गिमं करून येतो म्हणे मी दुपारी, बसू म्हणे मग आरामात. अजून आलीच नाही. कामं झाले का नाही झाले तिचे तर काय माहित आई, नाही तर होऊ शकते मावशी भुलली गिल्ली असन, लक्षात नसन मावशीच्या शांताबाईच्या घरी जावायचं आहे म्हणून. हो तसं काही असं नाही तर कामाकामात जी भुलली असन म्हणत असं आता आरामच करून घेतो. हो कामाकामात विसरली असन ते, लक्षात नसन मावशीच्या. पाहू ना, नाही तर संध्याकाळी मग आपणच जाऊ मावशीच्या घरा इकडे. ठीक आहे ना. तर मी काय म्हणतो 5 वाजता जाऊ मग मावशीच्या घरी. मग 6 वाजेपर्यंत बसू, 1-1.5 घंटा, 6-6:30 वाजेपर्यंत, आणि येऊन जाऊ मग घरी. 5 वाजता 6 वाजता गेलो असतो तर. नाही हो 6 वाजता जाऊ तर येऊ कधी मग. 6 वाजता जाऊ तर येवालेच आपल्याला 7-8 वाजून जाईल. मग इकडे संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम राहते ना, मग एकटी काय काय करन बबिता. तर एक काम कर ना, भाजीचं काय काय बनवायचं आहे काय काय नाही ते आतापासून आपण करून ठेवून देऊ ना भाजीची तयारी. भाजी गिजी बनवून चाललो जो. वहिनीला फक्त पोळ्याच बनवायचे राहते, मग बनवून घेईन वहिनी पोळ्या. मी काय म्हणत होते आपण चाललो बा तर आपल्या संग बबिताले नेलं असतं. एकटीले काय घरी ठेवतो तिले कामं करायले. आपण 3घी जणी जाऊ संग, मग बसू थोडा वेळ आणि येऊन जाऊ मग. तसं करू मग. तर एक काम करू, भाजीचं बनवून ठेवून देऊ. भाजी बनवून ठेवून देऊ आपण, आणि तिकून आल्यावर मग पोळ्याच बनवणार राहते. मग पटापट पोळ्या बनवून घेईन आम्ही, वहिनी आणि मी लाटून देईन पोळ्या, वहिनी पटापट पकवून घेईन पोळ्या. दोघी जणी मिळून काय बात तर स्वयंपाक होऊन जाते. टाईम घेऊन काही नाही लागत स्वयंपाकाले. स्वयंपाक गे लवकर होते. आपण काही एवढ्या लवकर झोपत नाही. 9-10 वाजेपर्यंत, 10, 10:30-11 वाजून जाते तर झोपत नाही आपण. ते तर आहे म्हणा रिंकू, 10-11 वाजेपर्यंत आपण झोपत नाही. पण रात्री 8 नाही वाजत तर जेवायला पाहिजे ना मग तुझ्या बाबाले. ताट पाहिजेच म्हटलं. 8 नाही वाजले तर तिकडे स्वयंपाक हो का नाही हो, जेवढं म्हणलं तेवढं त्याला वाढून द्यास लागते. त्याचा टाइम चुकत नाही म्हटलं, कधीच नाही चुकत. ते तर पहिलेपासूनच आहे आई, बाबाचा जेवणाचा टाइम. तर येणं होते ना 8 वाजताच्या पहिले येऊन जाऊ आपण. गरम गरम 2 पोळ्या बनवायचे आणि पटकन बाबाला देऊन द्यायचं ताट वाढून. आपलं जेवण होत राहते मग आरामात. अमाय हो. आणि तू म्हणत होती ना आज चालले बा म्हणून बुवा. माय हो गड्या, माय लक्षातच नाही राहिलं. आज जातो म्हणते ना संध्याकाळी. संध्याकाळी जाते आणि कधी पोहोचन मग संध्याकाळी जाईन तर. ते काय पोचन ना, 6 वाजताची बस आहे. 6च्या बसनं जाईल तर पोचते 8:30 वाजेपर्यंत. 9 नाही वाजत तर घरी. हो का, तसं पोचायला की टाइम गिम नाही लागत म्हणा, पण रात्र होईल. आई रात्र होईन तर काही भारी रात्र नाही होत. 8-9 वाजता कोणती रात्र राहते. आणि शहरातले लोक रात्रभर जागीच राहते समज तू. टेन्शन काही घेऊ नको, जाते ते बरोबर जाते. ते तर आहे म्हणा, शहरातले लोक 12-12, 1-1 वाजेपर्यंत घुमतच राहते. पण म्हटलं तरी रात्रच होईल त्याला. नाही तर एक काम कर ना, उद्या जा म्हणा सकाळच्या बसनं. 7 वाजताच्या. 10 नाही वाजत तर पोचून जाते. उद्या जा म्हणा. नाही तर नाही सुट्या नाही काढल्या जास्त दिवसाच्या, नाही तर थांबले असते ते. उद्या आता सकाळीच जाईन. इथून घरी जाईन, घरी गेल्यावर ड्रेस चेंज करन, मग अजून ड्युटीवर जाईन. लय टाइम लागन ना, आणि थकून जाईन मग एकाच दिवशी प्रवास करणं, ड्युटीवर जाणं. त्याच्यानं म्हटलं आज संध्याकाळी घरी जाईन, रात्रभर मस्त आराम करन, सकाळी आरामात उठन, तयारी करन, डब्बा बनवून जाईन ड्युटीवर. उद्या लय धावपट झाल्यासारखं होईन त्याले. त्याच्यानं म्हणून राहिले ते का आजच जातो बा मी. हो काय, तर बरं ठीक आहे मग. तर एक काम करू ना मग, डब्बा द्यावा लागेल ना. काय आले डब्बा द्यावा लागते. एक दिवस बाहेरचं नाही खाणं होत काय. गेल्याबरोबर काही ना काही खाऊन घेईन बाहेर. आणि मग घरी जाऊन झोपणंच आहे त्याले. कायले स्वयंपाक बनवा लागते आणि कायले डब्बा द्यावा लागते. आता घरून चालले तर आपण बनवून देऊ शकतो ना डब्बा. काही बनवून देऊ, ताकातलं बेसन, साधं बेसन, नाही तर मग कायची भाजी बनवून देऊ. सुकी भाजी आलूची आहे. तिकडे वाद्याच्या शेंगा आहे, काही देजो बनवून वेळेवर. एवढं मोठं नाही बनवत बसा लागत. करते म्हटलं ते बरोबर करते. बिना डब्यानं जाईन तर मलाच चांगलं नाही वाटणार. तर एक वेळा विचारून घेजो बुवाले, डब्बा पाहिजे का नाही पाहिजे, का बाहेरून खाऊन येईन बा. त्याच्या मतानं जर बुवा म्हणन का डब्बा बनवून द्या तर बनवून देऊ, नाही म्हणन तर मग नाही देऊ. हो तर तेच म्हणून राहील ना मी. त्याला म्हणन ना मी डब्बा बनवून देऊ काय, तर नाहीच म्हणन ते. राहू द्या म्हणन डब्बा गिब्बा मी नाही नेत असे म्हणन ते. पाहिजो तर एक वेळा विचारून घ्या. ठीक आहे ना ताई, एक वेळा मी यायला विचारून घेतो. तशी आपण तर भाजीची तयारी करूच. आता मावशीच्या घरा इकडे जायचं आहे तर हे 6 वाजता जाते तिकडे. आपण 6 वाजता निघून जाऊ त्याच्याबरोबर मावशीच्या घरा इकडे. ठीक आहे ना. तर पहिले बुवाची की तयारी करून देऊ, मग आपण काय आरामात जाऊ. इच्छा आहे तर काय कधी जाणं आहे आपल्याला. 6 वाजता म्हटलं तर 6 वाजता थोडी जाऊ आपण. 6चे 6:30 वाजू शकते मग. हो ते तर आहे. तर विचारून घे ना मग रिंकू बुवाले काय म्हणते तर डब्यासाठी. बरं येतो मग आई विचार. हो ये. अमाय हे तर झोपले आहे बाप्पा.
अरे मस्त झोपली, त्याच्या अंगावर पाय गिय टाकून मस्त झोप लागली बैले. उठवू का नाही उठवू यायले, नाही तर अजून म्हणून झोप खराब झाली माई. परीचे पप्पा झोपले काय? परीचे पप्पा झोपले काय म्हटलं? झोप नाही लागली तुम्हाला? फक्त डोळे लावून आहे तुम्ही, पण बोलून नाही राहिले. झोपू दे ना यार रिंकू, झोपू दे ना. तुम्ही झोपच खराब करून राहिले. पण आतापर्यंत परीनं झोप खराब केली. आतापर्यंत खेळत राहिली ते पप्पा हा असं तसं, पाठीवर चढेन पोटावर चढे. हा नाव तिनं झोपू नाही दिलं. नात्ताच झोपली ते 5 मिनिट झाले तर. आणि तू आली आता परीचे पप्पा करत. करू द्या ना मले, आराम करू द्या. संध्याकाळी जायचं आहे गावाले. हो तर करा ना तुम्ही, आराम करा. तुम्हाला काही नाही म्हणत मी. फक्त एवढं सांगून द्या का संध्याकाळी तुम्ही गावाला जाल तर तुम्हाला डब्बा बनवून द्या लागते का तसेच जाण तुम्ही, सांगून द्या. नाही तर देतो मग डब्बा बनवून. राहू दे ना, डब्बा गिब्बा कायले बनवा लागते. काही खाऊन घेईन मी बाहेर. डब्बा गिब्बा नका देऊ. डब्बा गिब्बा नाही नेत मी. घेऊन जाता ना, काय डोक्यावर थोडी न्याय लागते, बॅगेतच घेऊन जा. नाही ना, हा बाहेर खाल्ल्यापेक्षा बाहेरचं खाणं चांगलं आहे काय? देतो म्हटलं, बेसन बनवून देतो आणि 2 पोळ्या बनवून देतो. नाही राहू दे ना रिंकू. एक दिवस बाहेरचंही खावं लागते. रोज तर घरचं खाणंच आहे. हा एक दिवस बाहेरचंही खाल्लं पाहिजे. काही रोज नाही जेवण करत मी बाहेर. तर राहू दे, डब्बा गिब्बा काही बनवू नको. फक्त एक काम कर, पॅकिंग करून ठेवून दे. माझे कपडे काय आहे तर हा माझी बॅग तयार करून ठेवून देतो. मग खरंच नाही बनवू ना डब्बा? नाही तर मग अजून म्हणान का डब्बा नाही दिला. नाही म्हणून राहिलो ना मी. नको देऊ डब्बा. बाहेर जेवण करत ना मी. हा बाहेर जेवण करत. बरं ठीक आहे, नाही देत मग डब्बा बनवून. आईनं विचारायला पाठवलं म्हणून आले मी विचारायला. झोपा मग, करा आराम. हो करतो मी, आराम करतो. आता तुम्ही आराम करा. आता झोपू द्या. झोपा नाही उठवत तुम्हाला. झोपा आरामात. घ्या एक झोप घ्या. झोपू दे मग रिंकू. आता झोप नको खराब करू, नाही तर झोप मोड होईल तर मग झोप नाही लागणार. बरं झोपा, चालली मी आता. झोपा. शांताबाई झोपली काय रिंकू? नाही हो, झोपली गिपली नाही. आज बुवा चालले गावाले तर म्हटलं एकदा विचारून घे बा, डब्बा द्या लागते का नाही द्या लागत बनवून. जर डब्बा जर म्हणून द्या बनवून तर दिन म्हटलं डब्बा बनवून. आज म्हणजे किती वाजता चालले बापा? एवढ्या दुपारी? नाही हो, दुपारी नाही. एवढ्या दुपारी जाईन काय? संध्याकाळी 6च्या बसनं जातो म्हणते. उद्या ड्युटीवर जायला लागते त्याले. त्याच्या सुट्या संपल्या तर म्हणून ते आज चालले. हाव काय? उद्या गेले असते नाही तर. आम्ही तेच म्हणून राहिलो उद्या जा बा. तर रिंकू म्हणते आई उद्यालाही धावपळ होईन म्हणते. हा उद्या जायच्या घाईनं त्याला लवकर उठा लागन, अंग पाय धुवून नाश्ता करून हा इथून सकाळीच निघा लागन म्हणते आईले. हा 7 नाही वाजत तर 7च्या गाडीत बसा लागन, 10 नाही वाजत तर घरी पोहोचन. मग घरी गेल्यावर बॅग ठेवा, ड्रेस चेंज करा, मग ड्युटीवर जा. धावपळ होईन म्हणते. आणि एका दिवशी प्रवास करणं 2-2.5 घंटे आणि मग अजून ड्युटीवर जाणं तर थकल्यासारखे होईन म्हणते ते. त्याच्यानं आज जाते तर जाऊ दे म्हणते. 8-9 वाजेपर्यंत पोहोचून जाते. रात्रभर मस्त आराम होते आणि उद्या मग आरामात ड्युटीवर जाणं होते. हो ते तर आहे म्हणा, रात्रभर आराम होऊन जाते. हो त्याच्यानं आजच जातो म्हणून राहिले. तर मी म्हटलं ठीक आहे बा, जाते तर जाऊ द्या मग, थांबवा नाही काय. हो आता सुट्याच नाही आहेत, आपण काय थांबू मग, नाही काय. हो तर तेच विचारायला गेली ते काय म्हणून राहिले बुवा. आता रिंकू म्हणते मावशी आज येणार होती दुपारी तर आली नाही म्हणते. मावशी कामात भुलली का काय तर म्हणते. नाही तर झोपली असं म्हणते. नाही हो भुलले गिल्ले नाही. आता झाला थोडासा वेळ. अशी कशी भुलन मी, आली ना. हाव काय? मला म्हणते आई जाऊ म्हणते मावशीच्या घरा इकडे संध्याकाळी 6 वाजता. पण तूच आली आता. नाही तर आम्ही 3घी जणी येणार होतो. बबिता, मी, रिंकू, लेकरं गिकरं 3घी जणी येत होतो. अमाय तर मग मी बिनफालतू आली काय बापा? चालली जाऊ काय आता वापस? नाही हो, वापस कायले जातं. तर मी आता इथं आली तर तुम्ही या नाही का तिकडे माझ्या घरा इकडे 6 वाजता? नाही हो, तू आली म्हणून काय झालं? येवाचंच होतं आम्हाला तसंही. हा येईन आम्ही. चाल जो बबिता संध्याकाळी. ठीक आहे, नाही जाऊ ना. तर 6 वाजता बुवाई चालले जाते. त्याची तयारी करून ते निघाले का आपण बी चाललो जाऊ. थोडा वेळ बसू चंद्रकलाच्या घरी. अर्धा 1 घंटानं येऊन जाऊ. तर हे म्हणत होते मी जावाच्या पहिले भाजी गिजी बनवून ठेवून देऊ म्हटलं. भाजी भात आणि तिकडून आल्यावर मग पोळ्याच बनवायचे राहते. ठीक आहे ना ताई, बनवून घेईन ना भाजी. हो तर भाजीचं पाहिजे काय बनवा लागते तर त्या हिशोबाने आत्ताच तयारी करून ठेवून देऊ आपण. हा संध्याकाळी पटकन भाजी होते. बाकीचे कामं आम्ही करतो. तू पटकन भाजी बनवून घे जो. झाडू भांडे घेते रिंकून मी करून घेईन. ठीक आहे. नाही अमाय मावशी आली आहे? हो आली ना, आत्ताच आली. विचारून राहिली तुले रिंकू झोपली का काय करून राहिली म्हणते. हो ना आली ना. हा तुला काय वाटलं मी येणार नाही? हो तसंच वाटलं. मी म्हटलं दुपार झाली अजून मावशी काऊन नाही आली बा म्हटलं. आता करत असं म्हटलं मावशी आराम. तर संध्याकाळी येणार होती ना मी घरा इकडे. येणार होती तर येजो ना मग संध्याकाळी. हा 3घी जणी ये जा. ठीक आहे ना, येईन ना मग. 3घी जणी येईन आम्ही. 3घी जणी ये जा ना. जेवण तिकडेच कर जा मस्त.
हा तिकडे स्वयंपाक बनवून तिकडे जेवण करू. जेवण हो जेवण आता जे असं घरी ते बनवा लागन बा. हा काही चालते ना चटणी भाकर. काही चालते म्हणजे मावशी मी काय खात नाही का चटणी भाकर? चालते मले काही दे ना मले. हा जे असं तुझ्या घरी ते बनवून दे सगळंच चालते. बरं ठीक आहे ना मग ठीक आहे या तिघी जणी स्वयंपाक बनवून ठेवायला लावतो मी भावनाले. हा स्वयंपाक बनवायला लावून. मावशी मजा करून राहिल्या रिंकूताई, नाही तर तुम्ही खरंच स्वयंपाक बनवून ठेवा. ये जा ना हो, ये जा ना शांताबाई तिकडेच जेवण करजो ना. मजा करून राहिली रिंकू. येईन ना मी एखाद्या दिवशी येईन जेवण करायला. हा मस्त रसगी बनवजो का नाही त्या दिवशी येईन आम्ही. पाय पाय म्हटलं माझ्या बहिणीले चटणी भाकर गोड नाही लागत म्हटलं. हा चटणी भाकर बनवतो म्हटलं तर काय म्हणून राहिली शांताबाई का ज्या दिवशी तू रस बनवशील पुऱ्या बनवशील त्या दिवशी येईन म्हणते मी जेवण करायला. हा अशी आहे पाय तू तयार आहे चटणी भाकर खावाले पण माझी बहीणच तयार नाही आहे म्हटलं इच्छा इथं. नाही हो तसं नाही आहे. मी काय खात नाही काय काही खातो. चटणी भाकर दे ठेसा दे हा काही दे मले. तू म्हणशील का या जेवण करायला तर येतो बा. पण आमची गंमत चालू होती. पण शांताबाई मी गंमत नाही करून राहिली ना. ये जा काय बबिता स्वयंपाक नको बनवू इकडे तिकडेच जेवण करू. ठीक आहे ना मावशी मग तिकडेच येईन आम्ही जेवण करायला. हो तर तिकडेच कर जा मग जेवण. अहो रिंकू बबननं कपडे घेतले म्हणते तर कपडे तर दाखव आम्हाला कसे कसे कपडे घेतले त्यानं तर. अच्छा तर कपडे पाहायला आली काय मावशी तू? हो कपडे पावाले नाही तर काय मग कपडे पावाले आली ना मी. दाखव ना बापा लपू लपू ठेवून राहिली कपडे पाहू तर दे आम्हाला. नाही मागत मी तुला साड्या गिळ्या. तशी गोष्ट नाही आहे लपवाची गोष्ट नाही आहे. दाखवतो ना मी दाखवतो. दाखव ना मग. हो आत्ताच आणतो मावशी. हे पाय साडी बबननं घेतलेली. माय बाई हो साडी गिडी तर मस्त घेतली बबननं. हो कलर गिलर चांगला आणला त्यानं. एकदम भडक भडक कलर नाही आणला. घेता येतं ना बबनले कपडे घेता येते ना. पाय बरं साडीवरची डिझाईन मस्त आहे. पाय ना बबिता पाय ना तुम्ही. हो मावशी चांगली आहे ना साडी. डिझाईन मस्त आहे ना साडीवरची. हो घातल्यावर मस्त दिसन पण चांगली दिसन अंगावर. ब्लाऊज शिवून घेजो मग रिंकू आता इथं आहे तोपर्यंत. हो शिवायला टाका लागन ना. जाईन तेव्हा घालून जाईन मग. हेच साडी घालून जाईन मी. हो ब्लाऊज शिवून घेजो भेटून जाते 8 दिवसात तर भेटते शिवून. हो आरामात भेटून जाते. टाकून द्या लागन शिवायला. ताई तू जाशील का नाही बाजारात तर घेऊन जाजो ब्लाऊज आणि साडी. हा पिको फॉल करून घेजो आणि ब्लाऊज शिवून आणून घेजो. पिको फॉल तर मीच करून देतो ताई घरी. फॉल आणा लागन फक्त बाजारातून. करून द्या काय मग वहिनी पिको फॉल? हो पिको फॉल करून देईन मी. ब्लाऊज शिवून घे जा बाहेरूनच. ठीक आहे ना ताई फक्त फॉलचा कपडा घेऊन ये जा. वहिनी करून देईन म्हणते पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायला टाकून दे जा. आताच काही सांगून ठेवू नको मले. भुलले गिल्ली तर राहून जाईन तुझी साडी. हा ज्या दिवशी मी बाजाराला जाईन का नाही त्या दिवशी आठवणीनं सांगजो मले. हा मग मी पिको फॉलचा कपडा घेऊन येतो आणि ब्लाऊज शिवायला टाकून देईन मग. आणि काय डिझाईन कोणती डिझाईन टाकायच्या ब्लाऊजले तो फोटोही व्हॉट्सअप करून देजो मले. ठीक आहे ना. ठीक आहे ना तर ज्या दिवशी मी बाजाराला जाईन तेव्हा देजो आठवण. हो ह्या फ्रॉक लक्ष्मीसाठी घेतला बबननं. अमाय लक्ष्मीसाठी आणला काय? हो लक्ष्मीसाठी. चांगला घेतला ना फ्रॉक पांढऱ्या कलरचा. मस्त फुलं फुलं आहे. हो उन्हाळ्यात पाहिजे पांढऱ्या कलरचे कपडे. पण आता उन्हाळाही संपत आला नाही. हो आता उन्हाळा तर संपलाच म्हणा नाही का. या 6-7 तारखेपासून तर मिरूग लागते. नाही तर काय मग. काय होते तर घालून देत जाय. घालू घालू कपडे जुने करून टाकजो. हो आई नाही तर नवीन कपडे आखळू होते. आणि ह्या परीचा फ्रॉक दोघीचाही त्यानं व्हाईट कलर मध्येच आणला. दोघीचाही फ्रॉक सेम आणला त्यानं. म्हणजे कलर सेम आहे फक्त डिझाईन वेगवेगळी आहे आणि पॅटर्न वेगवेगळा आहे. हो नाही तर दोघीसाठी पांढरे पांढरे ड्रेस आणले त्यांना नाही. हो म्हणत असं कोणता कलर घेऊ आता. दोघी जणीसाठी तर सारखाच कलर आणला त्यानं. चांगला आणला ना परीसाठी ड्रेस. हो आणला गिनला त्यानं मस्त. आणि कपडे चांगले आहे कापडी चांगले आहे मस्त टिकाऊ कापड आहे. हो चांगले कपडे घेतले ना त्यानं. दुकानातून आणले असन. हो दुकानातले कपडे होई आहे. हो हो परीचाही फ्रॉक चांगला आहे. हे त्याचे कपडे शर्ट आणि पॅन्ट. दादाच्याच पसंत नसन हे कपडे. हो संग गेले होते ना ते तर मग रेडीमेडच कपडे घेतले शर्ट पॅन्ट. कलर घेतं चांगला आहे. हो आता त्याला आवडला कलर. हो कलर आवडला ना त्याला. आणि हे बाबूचे कपडे. अच्छा शर्ट आणि पॅन्ट. हो हाफ पॅन्ट आहे आणि हे शर्ट हाफ बायाचं. असं असं. आणि ह्या गण्याचा ड्रेस. अमाय बाई गण्याले कपडे घेतले. हो सगळीसाठीच आणले ना कपडे. लक्ष्मीसाठी गण्यासाठी आमच्या चौघाईसाठी सगळेसाठीच आणले म्हटलं. लक्ष्मीले गण्याले नाही घेऊन दिले असते तरी चाललं असतं. हा कधी घेता येते. हो तर त्यांना सगळ्यासाठी आणले. नाही म्हणे दोघाले नाही घेणार तर मला चांगलं नाही वाटणार. मी सगळ्यासाठीच घेऊन आलो म्हणे. हा काय पाय बरं घेता येते ना त्याले कपडे. चांगले कपडे घेतले पण त्यानं. महागाचे कपडे घेतले. किती हजाराचे घेतले काय माहित. सांगत नाही आई किंमत नाही सांगत. रिंगूताई म्हणते किंमत नको विचारू म्हणते. कितीचे झाले काय झाले ते विचारूच नको म्हणते. माझे काम होतं कपडे घ्यायचं. मीनं कपडे घेऊन दिले. तू आता घाल म्हणते साडी. हाव काय. हो किंमत नका विचारू म्हणते तुम्ही कपड्याची.
आवडले नसन तर सांग म्हणते, दुसरी साडी आणून देतो, पण किंमत नको विचारू म्हणते रिंकूताई. त्याले म्हटलं बबनले, तू एवढ्या प्रेमानं साडी घेऊन आला तर मला आवडणार नाही काय? आवडली म्हटलं मला साडी, मी घालन, पण ब्लाऊज शिवलं नव्हतं त्याच्यानं घातलं नाही मी, नाही तर तिथूनच घालून आली असती मी. हा काय, तर आता इथून घालून जाजो. हो, इथून घालून जाईन ना मग मोबाईलवर स्टेटस ठेवन. हा मग बबनले वाटण घातली बा रिंकूताईनं साडी. हो त्याला चांगलं वाटण. नाही तर एक काम करू ना, आपल्याला मनातच जायचं आहे ना तिथं 2 दिवसासाठी, तर इथून घालून जाईन मी तिथं, इथूनच घालून चालन म्हटलं. बरं तसं करजो मग. हो, तर त्याच्या पहिले ब्लाऊज बी शिवून झालं पाहिजे आणि पिकोफॉलही करून ठेवून देऊ. हो. मावशी, आई, चहा बनवू काय आता तुमच्यासाठी? नाही हो, चहा काय बनवतं, निंबू पाणी बनवत असेल तर बनव, चहा नाही पेत बापा. हो, उन्हाच्यानं चहा बी गोड नाही लागत, गरम 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 थंड पाहिजे, थंड. ठीक आहे ना मावशी, मग मी मस्त निंबू पाणी बनवून आणतो. नाश्ता गिश्ता बनवायला लागेल काय? नाही बापा, नाश्ता गिस्ता नाही पाहिजे, जेवण करून आली मी, आता कुठं नाश्ता, आता नाश्ता गिस्ता नाही. आणि रिंकू, संध्याकाळी म्हटलं घरीच जेवण कर जा. बबिता, मी मजाक नाही करून राहिली. ठीक आहे ना मावशी, तर तिकडेच येऊ मग आम्ही 3 जणी, लेकरं गिकराले घेऊन. हा, तिकडे स्वयंपाक बनवू लागन आणि तिकडेच जेवण करन मग. हो, तिकडे स्वयंपाक बनवू लाग जा, तिकडेच जेवण कर जा, तिकडेच झोप जा. बरं ठीक आहे. हो, तर संध्याकाळी येजो मग रिंकू. हो मावशी, येईन ना, येईन. चांगले घेतले ना मग बबन कपडे? हो हो, मस्त घेतले ना बबननं कपडे, मस्त घेतले, घेता येते ना बबनले, चांगले घेतले कपडे. पहा मग मित्रांनो, असे घेतले बा बबन कपडे. तुम्हाला आवडले काय बबन घेतलेले कपडे? चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता, आपला रोजचा टाइम. धन्यवाद.